हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज आपण एका वचनातून शिकणार आहे आणि आज आपण बघायचं आहे, भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, विश्वास परमेश्वरावरती ठेवायचा. हालेलुया. चला आपण वचन सुरुवात करूया. आपला जी विषय आहे आज आपण बघणार आहे की आजचा विषय आहे की विश्वास. विश्वासामध्ये आपण कसं गंभीर राहिलं पाहिजे, विश्वासामध्ये आपण कसं वाढलं पाहिजे, विश्वासामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला आज शिकायचं आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो, आज मी तुम्हाला वचन सांगणार आहे. तर आपण वचन बघणार आहे की मार्क याचा 4 अध्याय 35 ते 41 वचन. या ठिकाणी एक सिच्युएशन झालं, काय माहिती आहे? मार्कमध्ये बघितलं आपण, सिच्युएशन झालं की येशू वादळ शांत करतोय. येशू वादळ शांत करतोय. कसं माहिती आहे का तुम्हाला? एक मोठी बोट आहे आणि त्या बोटीमध्ये सगळी शिष्य आहेत, सगळे विश्वासणार आहेत आणि त्या बोटीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पण आहे. आणि ज्या वेळेस वादळाच्या लाटा उठतात, ज्यावेळेस वाटते शिष्याला की आपले नाव डुबा लागले आहे, आपले नाव पडा लागले, आपल्या नावामध्ये पाणी यायला लागले, त्यावेळेस शिष्य काय करतात माहिती आहे काय? शिष्य घाबरून जातात आणि शिष्य म्हणजे प्रभूजी उठा, प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत, आपण डुबत आहोत. शिष्य घाबरत आहे. प्रभू येशू ख्रिस्त उठल्यानंतर प्रभू म्हणतोय, अरे अल्पविश्वासा, घाबरू नकोस. आणि परमेश्वर म्हणतोय त्या वादळाला शांत करतो आणि ती वादळ लागलीच, ती वारा पडतोय आणि ती वादळ शांत होते. प्रियांनो, ही स्टोरी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकजण आपण बघतोय. आपल्या परिस्थितीमध्ये हे वादळ उठलेलं आहे, आपल्या पण परिस्थितीमध्ये लाटावर लाटा येतच राहतात. पण लक्षात ठेवा, आपल्याबरोबर प्रभू आहे हे आपण विसरून जातो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रभू म्हणतोय की अरे अल्पविश्वास, घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रियांनो, आपण कधी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आलो, दुःखामध्ये आलो, कष्टामध्ये आलो, त्रासामध्ये आलो, आजारामध्ये आलो, आपल्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये, मुलाबाळांच्या भांडणामध्ये आपण काय करतोय? आपले नाव डोलायला लागते, आपले नाव हालायला लागते. पण आपण विसरून जातोय की आपल्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपण त्याला दुर्लक्ष करतोय, आपण त्याच्यापासून इग्नोर करतो. प्रियांनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. त्या स्टोरीवर तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा विश्वास वाढवा. आणि आपण बघितलं की मार्गमध्ये काय झालेलं आहे माहिती आहे? वादळ उठलेलं आहे आणि त्या ठिकाणी शिष्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हेच सिच्युएशन आपण एका गोष्टीमधून बघायचं आहे. गोष्ट अशी आहे की समजून चला, एक मोठी जहाज आहे, मोठी टायटॅनिक सारखी एक बोट आहे आणि त्या बोटीमध्ये अनेक लोक बसलेले आहेत. कोण मोठी पोलीस आहेत, अधिकारी आहेत, मंत्री आहेत, डॉक्टर आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांची फॅमिली आहे, त्यांची पत्नी आहे, आजी आहेत, आजोबा आहेत, भरपूर अशी लोक आहेत आणि ती बोट पूर्ण भरलेली आहे. की ज्या वेळेस बोट समुद्राच्या कडेला आहे त्यावेळेस सगळ्यांना सगळे चांगले आहेत, सगळे आनंदात आहेत आणि एका प्रवासाला सगळेजण लोक निघाला लागतात, सगळ्यांना सगळं चांगलं वाटते. जसजशी बोट समुद्राच्या मध्ये जाते, जसं समुद्राच्या मध्ये गेल्यानंतर जोरजोरात लाटा येतात, जोरजोरात वादळ उठते आणि त्यावेळेस लोक घाबरायला लागतात, स्त्रिया रडायला लागतात, लहान मुलं रडायला लागतात, सगळेजण घाबरून गार जातात. पण त्या ठिकाणी त्या बोटीवरती एक छोटंसं बाळ आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो काय करत असते? त्या ठिकाणी बोटीवरती बॉलनं खेळत असते आणि खेळत असताना सगळी लोक घाबरलेली म्हणतात की अरे बाळा, कुठं तर जा, कुठं तर लप जा, वादळ उठलेलं आहे, आपण डुबणार आहोत, आपण मरणार आहोत. त्यावेळेस ते लहान मुलगा त्यांच्याकडे बघून स्माइल करते आणि म्हणते, घाबरू नका. सगळे लोक म्हणतात की अरे बाळ काय खोळ आहे काय, काय ह्याला समजत नाही काय, आम्ही डुबणार आहे या परिस्थितीमध्ये. परत काय होते, 5 मिनिटानंतर परत सगळे लोक इकडे तिकडे गोंधळ, लाटा जोरात त्या समुद्राच्या लाटा त्या बोटीवरती येतात आणि एक माणूस आणि पुन्हा ऐकतोय आणि म्हणतोय की बाळा, तू इथून जा, कुठं सुरक्षित ठिकाणी लप. त्यावेळेस बाळ त्यांच्याकडे बघते आणि ती म्हणते, हसते, स्माइल देते, म्हणते की घाबरू नका तुम्ही. हे लोक असं करतात, अरे हे पुढं खोळं झालेलं आहे, याला काय समजून झालं, याला कशाची भीती नाही आहे. जात्यात पुन्हा मोठमोठ्या जोरजोरात वादळ, जोरजोरात लाटा, सगळे घाबरून, सगळ्यांना फिक्स असते, सगळ्यांना माहीत असते की आता आम्ही मरणार आहोत आणि आम्ही आता डुबणार आहोत. त्या बाळाला म्हणतात, बाळा आता शेवटची आमची इच्छा आहे, तू जा, कुठं लप जा. ती मुलगा त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही घाबरू नका. सगळी लोक एकत्र येऊन म्हणतात की बाळा, आम्ही प्रत्येक वेळी विचारतोय, तू लप, तू थांब, कुठं तर जा, सुरक्षित ठिकाणी जा, पण तू कसं म्हणू शकतोयस की तू घाबरू नकोस, प्रत्येक वेळी कसं म्हणू शकतोयस? बाळ पुन्हा म्हणते, तुम्ही घाबरू नका म्हणते. ज्या बोटीमध्ये तुम्ही बसलाय, ज्या बोटीमध्ये तुम्ही प्रवास करताय, जी बोट ती चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो माझा बाप आहे, बाप.
आणि माझ्या बापाला माहिती आहे माझा मुलगा पाठीमागे खेळत आहे आणि माझ्या बापाला माहिती आहे ही बोट त्या वादळातून कशी किनाऱ्यावरती घेऊन जायची आहे. त्यामुळं तुम्ही घाबरू नका. माझ्या बापाला चांगलं माहिती आहे या परिस्थितीमधनं या अशा लाटा मी हजारो वेळा बघितल्यात. अशा लाटा या लाटामधून कितीतरी वेळा मी बाहेर पडलेलो आहे. माझ्या बापानं प्रत्येक वेळेस या परिस्थितीमधून मला बाहेर काढलेलं आहे आणि मला घराला एक सुखरूप घेऊन गेलेलं आहे. तुम्हाला पण सांगतो तुम्ही घाबरू नका. आणि काही वेळानं असं होतंय त्याचा बाप जो बोट चालवत असतोय त्याचा ड्रायव्हर असतोय ते त्या वादळामधनं त्या परिस्थितीमधनं बोट सुरक्षित त्या किनाऱ्यावरती घेऊन येते आणि सगळीजण आपल्या घरी सुखरूप जातात. मित्रांनो या स्टोरीतून सांगायचं काय म्हणजे तुम्हाला त्या बोटीमध्ये विश्वासणारे लोक पण होते. प्रभूला कशाचा राग आला माहिती आहे का? प्रभू म्हणतोय की अरे अल्प विश्वासा तू इतका भित्रे कसा, तुझा विश्वास कुठं आहे? मित्रांनो ही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला वाटते की प्रभू माझा जॉब लॉस झाला, प्रभू माझ्या घरामध्ये भांडणं आहेत, प्रभू माझ्या घरामध्ये व्यसनी लोक आहेत, प्रभू माझ्या जीवनामध्ये हे आहे, माझं पोरगा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, माझा नवरा ऐकत नाही. प्रत्येक परिस्थिती आपण हेच बोलत असतोय. प्रभू म्हणतोय अरे अल्प विश्वास आहे इतका भित्रा कसा, अरे मी तुझ्या बरोबर आहे. या वादळाबद्दल कसं तुम्हाला बाहेर काढायचं आहे मला चांगलंच माहित आहे. मित्रांनो ह्या गोष्टीतून या मॅसेजमधून आपल्याला एकच शिकायचं आहे की तुमच्यावर आज ही परिस्थिती असेल कृपा करून प्रभूला तुम्ही आठवा आणि प्रभूला विचारा की प्रभू मला बाहेर काढ, मी तुला समर्पित माझं जीवन जाऊ मला ह्या परिस्थितीत. प्रभू म्हणतोय मी या परिस्थितीमध्ये तुला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आपण कितीतरी उदाहरण बघतोय ज्या वेळेस यायराच्या कन्याला बरं करायचं जात असते प्रभू म्हणतोय की भिवू नकोस विश्वास मात्र ठेव आणि प्रभू जातोय आणि ते यायराच्या कन्याला बरं करतोय, त्या मुलगीला बरं करतो. निर्जीव गोष्ट परमेश्वर सजीव करण्यास आज समर्थ आहे. परमेश्वर 2000 वर्षापूर्वी पण काम केला होता, आज देखील करणार आहे. तुमचा विश्वास वाढवला पाहिजे, विश्वास तुमचा स्ट्रॉंग केला पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आणि सर्वांना आशीर्वाद. गॉड ब्लेस यू.